आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। सिडकोनं 4789 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे। येत्या शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे। सिडकोच्या या नवीन योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर 39 येथे 4229, कळंबोली बस डेपो येथे 257 आणि खारघर बस डेपो येथे 293 सदनिका उपलब्ध आहेत। प्रत्येक प्रकल्पाची सदनिका निहाय किंमत आणि सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र असतील। दिव्यांगांसाठी या योजनेत घरं राखीव ठेवण्यात आली आहेत। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत पूर्णपणे बंद असेल। MSRDC कडून या मार्गिकेची देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। कामादरम्यान वाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील घाट परिसरातून वळवली जाईल। BKC वाकोला उन्नत मार्गासह आणि मेट्रो रबीच्या चेंबूर स्थानकाच्या लोकार्पणाला तसंच आधीच विलंब झालेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बोगद्यासह भुयारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला। या प्रकल्पांचे लोकार्पण येत्या गुरुवारी 13 ऑगस्टला केले जाईल। त्यामुळे BKC मधील तसंच पूर्व उपनगरामधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तब्बल 180 पात्र युवक युवतींना कार्य प्रशिक्षण मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। या योजनेद्वारे उमेदवारांना शासकीय आस्थापनेत काम करण्याचा थेट अनुभव मिळणार असून इच्छुक उमेदवारांना 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल। 11वी प्रवेशासाठी विशेष आणि सर्वसाधारण मिळून 8 फेऱ्या पूर्ण झालेल्या असतानाही अनेक विद्यार्थ्यांना मुंबईत पसंतीच्या शाखेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नसल्याचे चित्र आहे। प्राधान्यक्रमात महाविद्यालयांचा समावेश आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा त्यामुळे कायम आहे। दिवाळी सुट्टीनंतरच शिक्षक पात्रता परीक्षा होण्याची शक्यता आहे। दिवाळी सुट्टीनंतरच TET परीक्षा होण्याची शक्यता वर्तवली जाते। TET परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये। पेपर फुटीनंतर परीक्षा पद्धती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्वतंत्र समिती नेमलेली आहे। समितीला अद्याप अंतिम निर्णय घेता न आल्यामुळे परीक्षा नोव्हेंबर अखेर होण्याची शक्यता वर्तवली जाते। 28 जून रोजी होणारी TET परीक्षा पेपर फुटीमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आलेली होती। या परीक्षेसाठी तब्बल 6,125,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती। यामध्ये 2,26,263 सेवेत असलेल्या शिक्षकांचा समावेश होता। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पात्र शिक्षकांना 31 ऑगस्ट 2028 पर्यंत TET उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। 53 वर्षांपर्यंतच्या सेवेत असलेल्या शिक्षकांना सुद्धा कोर्टानं हा निर्णय लागू केलाय। बिगर बासमती तांदळाच्या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाचे वर्चस्व कायम असून यावर्षी जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यांमध्ये भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत 5% वाढ झाली। युद्धजन्य परिस्थितीचा निर्यातीवर परिणाम झाल्याचे निर्यातदार धवल शहा यांनी सांगितलं। गेल्या वर्षी भारतातून बिगर बासमती तांदळाची 11,68,000 टन निर्यात झाली। यावर्षी त्यात वाढ होऊन 12,27,000 टन निर्यात झालेली आहे। तांदूळ निर्यातीच्या स्पर्धेत भारताची मुख्यतः थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांशी स्पर्धा आहे। महागाईने आधीच मेटाकुटीला जीव आलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा जोरदार झटका बसलाय। राज्यात 11 ऑगस्ट पासून गाई आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे गाईचं दूध आता 60 रुपयांवरून 62 रुपये तर म्हशीचं दूध 76 रुपयांवरून 78 रुपये प्रति लिटर इतकं झालंय। राज्यातील प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात।
मुंबई शहर पेट्रोल 111.18, डिझेल 97.83 रुपये. ठाणे पेट्रोल 111.18, डिझेल 97.83 रुपये. नाशिक पेट्रोल 112.46, डिझेल 99.7 रुपये. नागपूर शहर पेट्रोल 112.81, डिझेल 99.47 रुपये. आणि छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 114.35, डिझेल 100.31 रुपये.